मुलांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी एका वन शॉटमध्ये आपण संपूर्ण केमिस्ट्री कव्हर करणार आहे। ती 11वीची असू द्या किंवा 12वीची असू द्या। मुलांनी 100पेक्षा जास्त कमेंट्स केल्या की सर आम्हाला एका रिव्हिजनसाठी एक सर्वोत्तम लेक्चर द्या। यूट्यूबच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचं सर्वात बेस्ट लेक्चर तुम्ही आता बघायला बसत आहेत। MST CET मध्ये कन्फर्म सांगतोय, व्यवस्थित लेक्चर केलं तर 40च्या पुढे फिक्स क्वेश्चन्स तुमच्याकडून अटेम्प्ट होणार आहे। ठीक आहे, सर्व गोष्टी सांगणार आहे। 11th पण संपूर्ण कव्हर केली आणि 12th पण कव्हर केली। तुम्ही बघू शकता मुलांना, आपण सर्व चॅप्टर्सला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही पुढे बघणार की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की कसं काय असणार आहे। ठीक आहे, मी एवढंच सांगणार आहे मुलांनो, आतापर्यंत आपण ज्या पण गोष्टी सांगितल्या त्या सर्वच्या सर्व एक्झामला आल्या होत्या। मोर दॅन 95% क्वेश्चन जे होते ते आपले रिपीट झाले होते आपल्या PCBच्या शिफ्टला, आणि काल झालेल्या शिफ्टला देखील आपले रिपीट झाले होते। मी एवढंच सांगणार आहे मुलांनो, आता बसले ना, आजपर्यंत तुम्ही अभ्यास केलेला असणार किंवा नसणार ती गोष्ट मला माहीत नाही, परंतु हा व्हिडिओ एक तुमच्यासाठी सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा एक क्षण आणून देतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्तम संधी मिळते की आता पण आपण चांगले मार्क्स स्कोअर करू शकतो केमिस्ट्रीमध्ये। ठीक आहे, सर्वांनी बसले आता व्यवस्थित, वही पेन पुस्तक सर्व गोष्टी घेऊन बसा। याची PDF जर का हवी असणार तर ती मी पुढे तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही ऑब्टेन करणार आहे। ठीक आहे, आपण सुरुवात करूया। तर लक्ष द्या, याच्यामध्ये आपण काय बघणार आहे ते गोष्टी आपण समजून घेऊ की याच्यामध्ये आपण काय बघणार आहे। मुलांना या वन शॉट लेक्चरमध्ये आपण फिक्स अँड 100% शुअर कन्सेप्ट विथ ट्रिक अँड लॉजिक ही गोष्ट देखील बघणार आहे। त्याच्यानंतर आपण मुलांना 100पेक्षा जास्त कन्सेप्ट त्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या एका लेक्चरमध्ये, सिंगल लेक्चरमध्ये। प्रत्येक प्रकाराच्या विद्यार्थ्याला हे 101% हेल्पफुल असणार आहे। तू 100% मिळवलेला असू दे, तुझा संपूर्ण अभ्यास झालेला असू दे किंवा तुझा काही सुद्धा अभ्यास झालेला नको असू दे किंवा थोडा झालेला असू दे, सर्वांसाठी हेल्पफुल असणार आहे। त्याच्यानंतर मुलांनो नेक्स्ट तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचं आणि तुमचे 99% फिक्स करायचं। ठीक आहे, आता सुरुवातीला आपण सुरुवात करूया मुलांनो 11वीच्या पहिल्या चॅप्टरपासून, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट असते नंबर ऑफ मोलची। आता नंबर ऑफ मोल्स विचारलं जातं मुलांनो की नंबर ऑफ मोल्स आम्हाला फाइंड करून दाखवा, तर तुम्हाला याच्यामध्ये 3 ब्रह्मास्त्र लक्षात ठेवायचे। ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यासाठी पहिलं ब्रह्मास्त्र जे असतं ते असतं मुलांनो गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास। म्हणजे जर का आपल्याला वजन दिले आणि मॉलिक्युलर मास माहिती आहे आणि मला नंबर ऑफ मोल्स विचारलेले आहेत, तर मी पहिलं ब्रह्मास्त्र यूज करणार आहे की गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास। दुसरं ब्रह्मास्त्र जे असणार आहे ते असणार आहे मुलांनो नंबर ऑफ ॲटम्स अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर, हे असणार आहे आपलं दुसरं ब्रह्मास्त्र। आता इथे Na जो असतो मुलांनो त्याची व्हॅल्यू असते आपली 6.022 × 10⁻23, ही काय असते आपली Na ची व्हॅल्यू असते। ठीक आहे, नाऊ नेक्स्ट मुलांनो हा जो थर्ड फॉर्म्युला असणार आहे, हा थर्ड फॉर्म्युला तुम्हाला तेव्हाच अप्लाय करायचा आहे ज्यावेळेस तिथं आपल्याला STP कंडिशन दिलेली असणार आहे। STP म्हणजे काय मुलांनो, STP म्हणजे असणार आहे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर। ठीक आहे, आणि व्हॉल्यूम दिलेला असणार, STPची कंडिशन दिलेली असणार, तेव्हा तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यासाठी तिसरा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन 22.4 हा यूज करणार। ठीक आहे, ही होती आपली पहिली अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमधली। दुसरं मुलांना, आता दुसरी जी कन्सेप्ट आहे किंवा दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटम। आता स्ट्रक्चर ऑफ ॲटममधून मुलांना आयसोटोप म्हणजे काय असणार ते समजून घ्यायचं आहे। मुलांना आयसोटोप सांगण्याअगोदर मला एक गोष्ट इथे एक्सप्लेन करायची, लक्ष द्या सर्वांनी। मुलांनो कुठलाही जो एलिमेंट असतो त्याला आपण एका रिप्रेझेंटेशनने रिप्रेझेंट करत असतो, ते असतं AXZ। आता हा जो A असतो हा A रिप्रेझेंट करत असतो ॲटॉमिक मास नंबर, हा जो Z असतो तो रिप्रेझेंट करत असतो ॲटॉमिक नंबर। ठीक आहे सर, उदाहरणार्थ द्या। ठीक आहे, सांगतोय। आता मुलांनो पिरियॉडिक टेबल बघितला तर तुम्हाला हायड्रोजन 1 असं बघायला मिळणार। मग हा जो 1 असतो तो असतो आपला ॲटॉमिक मास नंबर, आणि हा जो खालचा 1 असतो तो असतो ॲटॉमिक नंबर। मग मुलांनो आयसोटोप म्हणजे काय सर? मग मुलांनो आयसोटोप म्हणजे एक अशी गोष्ट की ज्याचा ॲटॉमिक नंबर हा काय असतो, सेम असतो, परंतु ॲटॉमिक मास नंबर काय असतो, डिफरंट असतो, त्याला आपण आयसोटोप असे म्हणत असतो। ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आयसोबार। आता आयसोबार आयसोटोपच्या विरुद्ध असणार, कॉमन सेन्सची गोष्ट आहे मुलांनो की ॲटॉमिक नंबर जो असणार आहे तो तर डिफरंट असणार, परंतु ॲटॉमिक मास नंबर काय असणार आहे सर, सेम असणार, तेव्हा त्याला आम्ही आयसोबार असं म्हणणार। ठीक आहे, आपल्या इथं 11वीचा दुसरा चॅप्टर देखील समाप्त झाला ज्याचं नाव होतं स्ट्रक्चर ऑफ ॲटम। नेक्स्ट मुलांना, आता 11वीचा येतोय पुढचा चॅप्टर ज्याचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग। केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्हाला एक गोष्ट विचारली जाते, ती विचारली जाते बॉन्ड ऑर्डर। आता बॉन्ड ऑर्डर जो असतो त्याचा फॉर्म्युला तुम्हाला 101% लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, NB - Na/2। पुन्हा एकदा माझ्यासोबत रिपीट करा, NB - Na/2। सर NB म्हणजे काय असणार मुलांनो, NB म्हणजे असणार आहे
नंबर ऑफ बॉन्डिंग बघा आता बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असते. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे असणारे NB आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे असणारे Na आणि या दोन्हींची सबस्ट्रॅक्शन करून याला डिवाइड बाय 2 करायचं. हा फॉर्म्युला विचारला जातो. पुढे VSEPR. पुढे कुठली थेरी मुलांनो? VSEPR थेरी. VSEPR थेरी जे आहे त्याचा फुल फॉर्म पहिले लक्षात ठेवा की व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ही VSEPR थेरीचा फुल फॉर्म आहे. आता पुढे आता याच्यामध्ये असं महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची ऑर्डर आहे की सर्वात जास्त रिपल्शन कशात होतं ते VSEPR थेरीने आपल्याला एक्सप्लेन केलं. जसे की लोन पेअर जे असणार त्याच्यामध्ये सर्वात जास्त रिपल्शन आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यापेक्षा कमी आपल्याला लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये बघायला मिळतं आणि सर्वातच कमी आपल्याला बॉन्ड पेअरमध्ये रिपल्शन बघायला मिळतं. केमिकल बॉन्डिंग देखील संपलं. अरे बापरे. आता 6वा चॅप्टर जो असणार आहे मुलांना तो असणार आहे आपला रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शनमध्ये अत्यंत फेवरेट प्रश्न येतो तो असतो आपला ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट कसं फाइंड करायचं ते समजून घे. हे 2 मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे. आता मुलांनो हा जो K आहे तो पहिल्या ग्रुपला बिलॉंग करतो. कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतो? पहिल्या. त्याच्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट Kची किती घ्यायची तुम्हाला? 1 घ्यायची. ठीक आहे. आणि जो ऑक्सिजन असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. आता कसं सॉल्व करायचं सर आम्ही याला सांगतोय, सर्व सांगणार आहे. K किती आहे? 2 आहे. ठीक आहे. Kची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? 1. ठीक आहे. CR किती आहे? 2. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची त्याला X कन्सिडर करायचं. ठीक आहे. प्लस ऑक्सिजन किती आहे? 7. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट इथं चुकून सांगितलं गेलं -2 असणार आहे, +2 नसणार आहे. मग इकडे काय केलं आपण? -2 इज इक्वल टू काय करायचं? 0 करायचं. ठीक आहे. म्हणजे बे +2x ॲज इट इज होणार आहे सर. प्लस मायनस काय होणार आहे? मायनस. आणि 7 दुने काय होणार आहे? 14 इज इक्वल टू काय येणार आहे? 0. हा 2 + 14 काय होणार आहे मुलांनो? -12 होणार. इज इक्वल टू काय होणार आहे? 0. म्हणजे 2x इज इक्वल टू काय येणार आहे? 12. म्हणजे x इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे मुलांनो? +6. म्हणजे आपल्याकडे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये किती येणार आहे? +6. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट. आता इथं KMnO4. आता K म्हणजे काय असणार आहे सर? Kची ऑक्सिडेशन स्टेट 1 असणार. प्लस Mnची फाइंड करायची म्हणून त्याला X. ऑक्सिजन किती असणार आहे सर? 4. ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू काय येणार सर? 0. 1 + x प्लस मायनस काय होणार आहे मुलांनो? मायनस. 4 दुने काय होणार? 8 इज इक्वल टू 0. 1 + 8 काय होणार आहे मुलांनो? -7 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू काय येणार? उत्तर +7. म्हणजे Mnची ऑक्सिडेशन स्टेट मला हे पोटॅशियम परमॅग्नेटमध्ये किती बघायला मिळाली? +7. आणि पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये किती बघायला मिळाली? +6. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट होते मुलांनो. इथं आपल्या या 6वा रेडॉक्स रिएक्शन देखील संपला. पुढे नाव नेक्स्ट मुलांना आता बघायचं आपल्याला एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. आता हा 11वीचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये काय काय बघायचं सर आपल्याला? आता मी महत्त्वाची गोष्ट सांगतोय. याच्यामध्ये त्यांनी हायड्रोजनविषयी उल्लेख केला आहे. ठीक आहे. आता हायड्रोजनविषयी उल्लेख केला आहे आणि हायड्रोजनचे जे आयसोटोप्स आहे त्यांचा देखील उल्लेख केलेला आहे. आता हायड्रोजनच्या आयसोटोप्समध्ये ट्रिटियम नावाचा जो एक आयसोटोप आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे मुलांना आता काही ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडचे एलिमेंट्स असे आहेत की अनेक वेगवेगळ्या ग्रुपच्या एलिमेंटसोबत देखील सेम प्रॉपर्टी शेअर करतात आणि त्यांना म्हणत असतो आपण डायगोनल रिलेशनशिप. त्यांना काय म्हणतो आपण? डायगोनल रिलेशनशिप. आता मुलांना हा जो लिथियम असतो आणि मॅग्नेशियम असतो या दोन्हींच्या प्रॉपर्टी सेम असतात म्हणून हे डायगोनल रिलेशनशिप शो करतात. एवढं लक्षात ठेव. बेरिलियम आणि ॲल्युमिनियम या दोन्हींच्या देखील प्रॉपर्टीज सेम असतात त्याच्यामुळे ते दोन्ही देखील डायगोनल रिलेशनशिप शो करतात. ठीक आहे. जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेव. पुढे मुलांना सोडियम कार्बोनेट काय आहे रे? सोडियम कार्बोनेट आणि एक असतो सोडियम हायड्रॉक्साईड. एक कुठला असतो रे? सोडियम हायड्रॉक्साईड. आता व्यवस्थित लक्ष दे मी काय सांगतोय समजून घे. एक असतो सोडियम कार्बोनेट आणि एक असतो सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम कार्बोनेट जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो Na2CO3 10H2O आणि सोडियम हायड्रॉक्साईड जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो NaOH. मुलांना सोडियम कार्बोनेट जो असतो त्यालाच आपण वॉशिंग सोडा असं म्हटलं जातं आणि हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. सोडियम कार्बोनेटला आपण वॉशिंग सोडा म्हणणार आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईडला आपण कॉस्टिक सोडा असं म्हणणार आहे. एवढं तर तुम्हाला एकदम इझिली क्लिअर झालं असणार. आता अनेक वेळेस जर का असा प्रश्न आला तर की सोडियम कार्बोनेट किंवा वॉशिंग सोडामध्ये किती मोल्स ऑफ वॉटर असतात तर तुम्ही उत्तर काय देणार आहे? 10 मोल्स ऑफ वॉटर असणार आहे. इथं आपल्या एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड देखील कव्हर झाला आहे. नेक्स्ट मुलांना इथं आता नेक्स्ट जो आहे आपला नेक्स्ट हा आहे स्टेट्स ऑफ मॅटर. कुठला चॅप्टर चालू झाला आपला? स्टेट्स ऑफ मॅटर.
आता स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये लॉज. आता लॉज अनेक वेळेस मुलांना फार कन्फ्युजन होते. आता सरांनी याच्यासाठी एक युनिक ट्रिक शोधली आहे आणि ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील ती फेमस होण्याच्या कॅपेबल आहे. सरांची ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपल्याला 4 लॉज बघायचे. एक आहे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ आणि गे-लुसॅक लॉ. ठीक आहे मुलांनो, आता एक जो आहे तो बॉयल्स लॉ आहे, दुसरा चार्ल्स लॉ, तिसरा ॲव्होगॅड्रोज लॉ आणि चौथा जो आहे गे-लुसॅक लॉ. आता इथं BPT लक्षात ठेवायचा. BPT, CTV, AVN आणि GPT या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. B म्हणजे बॉयल्स लॉ, C म्हणजे चार्ल्स लॉ, A म्हणजे ॲव्होगॅड्रोज लॉ आणि G म्हणजे गे-लुसॅक लॉ. आता सर नेमकं काय असणार आहे जरा सांगता का? हो, आता इथं BPT नाही आहे, इथं BPV आहे. चुकून जरा मिस्टेक झाली, इथं BPV लक्षात ठेव. ठीक आहे ना, आणि प्रत्येक वेळेस ही छोटीशी सिली मिस्टेक आपल्याकडून होते. आता P आणि V. मुलांना बॉयल्स लॉने सांगितलं की प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, नाव नेक्स्ट. चार्ल्स लॉने सांगितलं की टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ॲव्होगॅड्रोजने सांगितलं व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. गे-लुसॅकने सांगितलं प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. किती सोपं झालं आता तुम्हीच मला सांगायचं. एवढं सोपं करून आपण शिकवत असतो मुलांना, सर्व विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे ना अनेक विद्यार्थ्यांना फार चांगले पर्सेंटाईल मिळतात. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याला माझ्या 99.57% मिळाले होते. यावर्षी मला मान्य आहे, मला माहिती आहे, मला सर्वांवर विश्वास आहे मुलांना तुमच्यावर की तुम्ही 100% मिळवून सरांचं स्वप्न पूर्ण करणार. आणि मला एकच गोष्ट सांगायची, बघा मी माझ्या मनातली गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतोय की आपण मराठीमध्ये शिकवतोय ना मुलांना. आता महाराष्ट्रामध्ये राहून आता मराठी बोर्ड, महाराष्ट्राचा बोर्ड आहे बरोबर आहे, HSC. आता मराठीमध्ये आपण शिकवत असलो ना तरी आपली जी माहिती ना ती काही मर्यादित मुलांपर्यंत पोहोचते. मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, हा जो लेक्चर आहे हा संपूर्ण यूट्यूबच्या इतिहासामध्ये सर्वोत्तम लेक्चर होणार आहे आणि सर्वात हेल्पफुल लेक्चर होणार आहे. मी एवढंच सांगणार आहे, आता लेक्चर बघितल्यानंतर या लेक्चरला तुमच्या संपूर्ण मित्रांपर्यंत जेवढे मित्र असणार, जेवढे ग्रुप्स असणार, जेवढे टेलिग्राम ग्रुप्स असणार सर्वांपर्यंत शेअर करून टाका. स्टेटस ठेवा, मला माहिती नाही काही पण करा तुम्ही, परंतु हे लेक्चर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचवा. एवढी जबाबदारी माझी पूर्ण करून टाका. ठीक आहे मुलांनो, ठीक आहे. कारण की कसं आहे की सर जेव्हा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचणार ना तरच सरांना फार मोठ्या प्रमाणात आनंद होणार, तरच प्रत्येक विद्यार्थी सांगणार की सर केमिस्ट्रीचा पेपर फार सोपा होता. ठीक आहे ना. मग आता हे सर्व गोष्टी झाल्या मुलांना, हे लॉस तुम्हाला सांगितले. पुढे तो मुलांनो नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे ॲडझॉर्प्शनचा. ठीक आहे, ॲडझॉर्प्शन अँड कोलायडल सोल्युशन असा चॅप्टर आहे पुढचा. आता याच्यामध्ये एक गोष्ट विचारली जाते, फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन आयसोथर्म नावाची गोष्ट विचारली जाते. फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन आयसोथर्म नावाची गोष्ट विचारली जाते. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचं जे इक्वेशन असतं ते असतं x/m इज इक्वल टू k इंटू p⁻1/n. हे जे असतं ते फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन आयसोथर्मचं इक्वेशन असतं. ठीक आहे, याला लॉगच्या टर्म्समध्ये लिहायचं झालं ना मुलांनो, मग लॉग ऑफ x/m इज इक्वल टू ह्या पॉवरला इज इक्वल टू काय होतं log m इंटू log n, म्हणजे log k प्लस log ऑफ p येणार आणि हा 1/n खाली येतो. म्हणजे हे जे फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन इक्वेशन आहे ते लॉगच्या टर्म्समध्ये अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे, म्हणजे आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आता आपण. मुलांनो नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो, जरा लक्ष दे. एक असतो मुलांनो इलेक्ट्रोफाईल, एक कोण असतो आपला इलेक्ट्रोफाईल, आणि दुसरा कुठला असतो आपला न्यूक्लिओफाईल. दुसरा कोण असतो आपला न्यूक्लिओफाईल. इलेक्ट्रोफाईल जो असतो त्याला इलेक्ट्रॉन्स हवा असतो, न्यूक्लिओफाईलला न्यूक्लियस हवा असतो. ठीक आहे, इलेक्ट्रोफाईलला इलेक्ट्रॉन हवा आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही म्हटल्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, आणि न्यूक्लिओफाईलकडे निगेटिव्ह चार्ज असतो. मग H+ काय होणार, इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लिओफाईल? इलेक्ट्रोफाईल. Br+ NO2+ OH- निगेटिव्ह चार्ज म्हणून न्यूक्लिओफाईल. Cl- Cn- हे सर्व काय असणार आहे मुलांना, न्यूक्लिओफाईल असणार आहे. आता अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होता की इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन लविंग म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणार आहे, परंतु ती गोष्ट चुकीची आहे. नेक्स्ट पुढचा चॅप्टर येतो मुलांना हायड्रोकार्बन, 11वीचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये मी एक रिएक्शन मुलांना सतत सांगतो, ती आहे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन विचारले जाते हा मुलांना. आता बघ कसं करायचं ना, जरा समजून घे. आता आपण काय करतो मुलांना, अल्काइल हॅलाइड घेतो, RX घेतो. RX म्हणजे काय सर, अल्काइल हॅलाइड.
त्याची रिएक्शन कोणासोबत करतो सर आपण सोडियमसोबत. कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो सर आपण त्याची रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये करतो. तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही मुलांनो, हा जो R आहे ना त्याच्या दुप्पट असणारा अल्केन तयार करून टाका म्हणजे RR. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की वुड्स रिएक्शनमध्ये अल्केनची निर्मिती होते. सर एक्झाम्पल देता का? हो. समज आता CH3Br आहे, ठीक आहे, याची रिएक्शन आपण सोडियमसोबत केली आणि इकडे आपल्याला ड्राय इथर दिसतोय. तुला काहीच करायचं नाही, या CH3ला अजून एकदा रिपीट करून अल्केन बनवून टाक म्हणजे मिथाइल ब्रोमाइडपासून इथेनची उत्पत्ती झाली. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. आता 12वी सुरू झाली फायनली, 11वी आतापर्यंत सर्व चॅप्टर संपले आपले. आता मुलांनो सर्वात प्रथम आपण सुरुवात आहे ना सॉलिड स्टेटपासून करूया. मॉलिक्युलर सॉलिड जो असतो त्याचे उदाहरणार्थ असतात, त्याचे एक्झाम्पल्स असतात आईस आणि बेन्झोइक ॲसिड. टेट्राहेड्रल वर्डचा फॉर्म्युला असतो मुलांनो 2N. ऑक्टाहेड्रल वर्डचा फॉर्म्युला असतो मुलांनो N. फ्रेंकल डिफेक्ट शो करणारे एक्झाम्पल्स असतात AgBr, AgCl, AgI आणि CaF2. शॉर्टकी डिफेक्ट शो करणारे असतात NaCl, KCl आणि AgBr. ठीक आहे, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. सर N म्हणजे काय असणार मुलांना? N म्हणजे असतात नंबर ऑफ ॲटम्स. N म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ ॲटम्स. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल हे सर्व. इथं आपला सॉलिड स्टेट देखील आपला संपला. नेक्स्ट सोल्युशन. सोल्युशनमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची मुलांनो ती येते सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी जी असते तिचा फॉर्म्युला असतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि दुसरी गोष्ट मला काय सांगायची समजून घे. पहिला झाला सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला. दुसरा मुलांनो हेनरी लॉ कॉन्स्टंट जो असतो KH, त्याचं जे युनिट असतं ते असतं मोल पर लिटर पर बार. ठीक आहे, नाव कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते लोअरिंग इन द वेपर प्रेशर. त्याचा फॉर्म्युला असतो ΔP अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2. दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. त्याचा फॉर्म्युला असतो ΔTB इज इक्वल टू KB इंटू स्मॉल m. तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट. त्याचा फॉर्म्युला असतो ΔTF इज इक्वल टू KF इंटू स्मॉल m. चौथी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी येते ऑस्मोटिक प्रेशर. त्याचे 3 फॉर्म्युलेज ब्रह्मास्त्र सारखे लक्षात ठेवायचे. माझ्यासोबत रिपीट करा. पाय इज इक्वल टू CRT, पाय इज इक्वल टू MRT, पाय इज इक्वल टू N2 अपॉन VRT. ठीक आहे, आता मी तुम्हाला सोल्युबिलिटी सांगितला, KH सांगितला आणि काय सांगितलं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सांगितल्या. आता ह्या ज्या गोष्टी मुलांना ह्या गोष्टी सोल्युशनमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे. ठीक आहे, कळतंय ना सर्वांना मी काय सांगतोय? जरा समजून घ्या व्यवस्थित. थोडंसं लेंदी होऊ शकतं पण काय करायचं, आता आपल्याला चांगले मार्क्स हवे, कष्ट घ्यावंच लागणार, कष्टाला पर्याय नाही. आता आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियममध्ये 3-4 फॉर्म्युलेज आहे. एवढे फॉर्म्युलेज आपण बघूया. Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. Ka म्हणजे असणारे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड आणि अल्फा म्हणजे असणारे डिग्री ऑफ डिसोसिएशन. Kb इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. ठीक आहे, अल्फा अनेक वेळेस विचारला जातो, K दिला जातो. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ज्याला आपण KW म्हणतो त्याचा फॉर्म्युला असतो H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. यांच्या व्हॅल्यूज आपण घेतल्यानंतर यांची जी व्हॅल्यू येते येते माझ्याकडे 1.0 इंटू 10⁻⁻14. ठीक आहे, नाव नेक्स्ट मुलांना हे जे 2 इक्वेशन आहे त्याला हेंडरसन हेसलबाल्च इक्वेशन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय असतं pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 साल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन. POH इज इक्वल टू pKb प्लस लॉग टू द बेस 10 साल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन बेसचं कॉन्सन्ट्रेशन. आता पुढचा फॉर्म्युला pHचा. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन. POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. आणि pH आणि POH इज इक्वल टू काय येतं 14 का 15? 14 येतो, लक्षात ठेवा. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्स मुलांना. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये काय होतं ते आयसोथर्मल म्हणजे काय, हीट ही कॉन्स्टंट असणार आहे आणि ज्यावेळेस हीट कॉन्स्टंट असणार तेव्हा इंटरनल एनर्जी पण कॉन्स्टंट असते. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी जी असते तिची व्हॅल्यू 0 असते आणि इंटरनल एनर्जीला आपण ΔU ने रिप्रेझेंट करतो. पुढे वर्क डन मुलांना. वर्क डन जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो -P एक्सटर्नल इंटू ΔV. ΔVच्या जागेवर आपण V2 - V1 देखील सबस्टिट्यूट करत असतो. ठीक आहे, नाव हा सिम्पल प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क डन आलं तर तुम्हाला तेव्हा हा फॉर्म्युला सांगायचा आहे की P एक्सटर्नल इंटू ΔV. आणि ज्यावेळेस मुलांना आपल्याला मॅक्झिमम वर्क डन विचारलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं आहे -2.303 nRT इंटू लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. प्रेशर दिलेलं असणार तर तुम्हाला इथं सिम्पली P1 अपॉन P2 टाकणार. ठीक आहे, केमिकल थर्मोडायनॅमिक्स देखील आपला संपला. आता पुढे जाऊ आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री.
आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये मुलांना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, काय सर ती सांगतोय जरा लक्ष दे. मोलार कंडक्टिव्हिटी, जिला लॅम्डा एमने डिनोट करतो, त्याचं युनिट असतं सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. काय असतं त्याचं युनिट? सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. मुलांना ड्राय सेल जो असतो त्याचं जो EMF असतो, ज्याचा जो EMF असतो तो असतो 1.5. त्याच्यामध्ये ॲनोडा झिंक बघायला मिळतो आणि कॅथोडा आपल्याला काय बघायला मिळतो? कार्बन बघायला मिळतो. अल्फा इज इक्वल टू लॅम्डा सी अपॉन लॅम्डा ओ हा एक रिलेशन आहे. लॅम्डा सी म्हणजे काय असणार आहे? लॅम्डा म्हणजे असणार आहे मुलांनो मोलार कंडक्टिव्हिटी आणि सी म्हणजे असणार आहे ॲट कॉन्सन्ट्रेशन सी. लॅम्डा ओ म्हणजे काय असणार आहे सर? लॅम्डा म्हणजे असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी आणि नॉड म्हणजे असणार आहे ॲट इन्फायनाईट डायल्युशन. आणि हे सर्व जे अल्फाचं रिलेशन आलं. पुढे अल्फा इज इक्वल टू 1000 K अपॉन सी, हा देखील आपल्याला एक मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघायला मिळतो. मग लक्षात ठेवा व्यवस्थित, हा देखील आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघायला मिळतो. मुलांना बोर होत आहे का? बघा, बोर नका होऊ देऊ, संपूर्ण बघा. आता काय सांगायचं, बोर वगैरे नका होऊ देऊ. बघा माझा स्वभाव कसा आहे मुलांना तुम्हाला सांगतोय. मला असं आहे ना जास्त टाईमपास किंवा जास्तच म्हणजे असं आपण म्हणतो ना की जास्त टाईमपास करत तुम्हाला शिकवणं, फालतू गोष्टी सांगत बसणं, हा स्वभाव मला आवडत नाही मुलांनो. का सांगतोय मी तुम्हाला? कारण की ना जेव्हा गुरु शिष्याला शिकवतो ना, शिष्याला त्याच वेळी जास्तीत जास्त चांगली विद्या उत्पन्न होते किंवा विद्याग्रहण होते ज्यावेळेस त्याचं संपूर्ण लक्ष शिक्षकांकडे असतं. त्याच वेळी तो सर्वोत्तम त्याचं ज्ञान अर्पण करू शकतो किंवा ज्ञान ग्रहण करू शकतो. त्याच्यामुळे ना सर तुम्हाला 1000% चांगलं शिकवणार, 1000%. फक्त सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कशा घ्यायचं आहे? टाईमपास करत शिकायचं आहे का तुमचं 1000% देऊन शिकायचं आहे? या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या मुलांना. आणि सांगितल्याप्रमाणे बघा, सांगितल्याप्रमाणे मी काय सांगतोय, या व्हिडिओला 10,000पेक्षा जास्त मुलांपर्यंत जायलाच पाहिजे. मला माहिती नाही कसं जाणार आहे, मला माहिती नाही. त्या गोष्टी मी तुमच्यावर ठेवल्या आहे, तुमच्यावर मी विश्वास ठेवला आहे. हा जो लेक्चर आहे ते मला माहिती नाही 10,000पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे ना? तेवढं कर्तव्य तुम्हाला करावं लागणार आहे. पुढे याच्याने फायदा मुलांचा होणार रे, सरांचा नाही होणार. अनेक मुलांना कळत नसतं ते. अरे मुलांचा फायदा म्हणजे सरांचा फायदा, कसं कळते तुम्हाला? मुलांचं नुकसान म्हणजे सरांचं नुकसान. माझं हृदय तुमचं हृदय, तुमचं हृदय माझं हृदय, या गोष्टी स्वतःला सांगत राहतात. आता इथपर्यंत आलो मोलार कंडक्टिव्हिटी. आता आपल्याला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचं आहे. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं काढतो सर? आपण सांगतोय स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एनोड. अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा काढत असतो. केमिकल कायनेटिक्स बघायचं आता आपल्याला. केमिकल कायनेटिक्स बघायचं आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये मुलांना 2 गोष्टी असतात. एक असतं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आणि एक असतं मुलांना हाफ लाईफ टाईम. आता फर्स्ट ऑर्डरसाठी जे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन असतं ते असतं K इज इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग टू द बेस 10 A अपॉन A मायनस एक्स. आणि 0 ऑर्डरसाठी काय असतं मुलांना? KT इज इक्वल टू A0 मायनस AT. ठीक आहे, हे इक्वेशन जे असतं इंटिग्रेटेड रेट लॉ. PCBच्या प्रत्येक शिफ्टला हा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला होता. ठीक आहे. आता हाफ लाईफ टाईम, फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफ टाईम जो असणार आहे मुलांना तो असणार आहे 0.693 अपॉन K आणि 0 ऑर्डरसाठी जो हाफ लाईफ टाईम असणार तो असणार आहे A0 अपॉन 2K. फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवा की फर्स्ट ऑर्डरमध्ये जो हाफ लाईफ टाईम असतो तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर तो काय असतो? इनडिपेंडंट असतो, डिपेंड करत नाही. पुढे आता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आपण बघणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय होणार आहे की अनेक ऑर्डर आपल्याला विचारले जातात, जसं की बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. ती ClClची सर्वात जास्त असणार, त्याच्यापेक्षा कमी Br, त्याच्यापेक्षा कमी F आणि सर्वात कमी I असणार. ॲसिडिक स्ट्रेंथ ही HFची सर्वात कमी, HIची सर्वात जास्त असणार आहे असं लक्षात ठेव. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ठीक आहे. त्याच्या अगोदर H लिही, H आणि H. वरून खाली जाताना ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते? वाढते, म्हणून HIची सर्वात जास्त आहे. थर्मल स्टॅबिलिटी, आता O, स्टाईल, से, टे, पो असं लक्षात ठेव. वरून खाली जाताना थर्मल स्टॅबिलिटी कमी होते, म्हणजे ठीक आहे
ठीक आहे H2O ची सर्वात जास्त आणि H2TE ची सर्वात कमी. ठीक आहे, हे झालं आपलं. पुढे मुलांना पुढे आपल्याला बघायचं आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये पहिली गोष्ट तर महत्त्वाची ही आहे की सर्वात जास्त ऑक्सिडेशन स्टेट हायर कुठला एलिमेंट शो करतो, तो असतो मॅग्नीज आणि ऑक्सिडेशन स्टेट असते +7. सर्वात आयनमध्ये जे ओव्हर असतं ते असते हेमेटाइट ओव्हर. ठीक आहे, हेमेटाइट ओव्हरचा फॉर्म्युला असतो Fe2O3. झिंकमध्ये आपल्याला ओव्हर बघायला मिळते झिंक ब्लेंड. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला असतो ZnS. रॉट आयन हे संपूर्ण लोखंड जे असतं ना, या संपूर्ण लोखंडांमध्ये सर्वोत्तम प्युअर फॉर्म जे असतं रॉट आयन ते प्युअर फॉर्म असतं. ठीक आहे, ट्रान्स युरेनियम म्हणजे आपण अशा एलिमेंट्सला म्हणतो की ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा 92पेक्षा जास्त आहे. आणि पोस्ट ॲक्टिव्हेट आपण अशा एलिमेंट्सला म्हणतो ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा 104 ते 118च्या दरम्यान आहे. पुढे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सपर्यंत आपण आलो आहे. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये मी काय सांगतोय की जो EDTA असतो, इथायलिन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट, हा जो असणार आहे तो असतो मुलांनो हेक्साडेंटेट लिगँड. तो कुठला लिगँड असतो? हेक्साडेंटेट लिगँड. SCN आणि NCS, SCN आणि NCS, NO2 आणि ONO हे दोन्ही जे असतात ते असतात मुलांनो ॲम्बिडेंटेट लिगँड. कुठले लिगँड असतात? ॲम्बिडेंटेट लिगँड. म्हणजे 2 डोनर ॲटम्स तर असतात परंतु एका वेळी एकच डोनेट करतो. EAN म्हणजे काय सर? EAN म्हणजे असणारे मुलांनो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. काय असणार आहे? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, ज्याचा फॉर्म्युला काय असतो सर? Z - X + 2y. Z म्हणजे काय असणार आहे मुलांनो? X म्हणजे काय असणार आहे? 2 × Y म्हणजे काय असणार आहे? Z म्हणजे असणार आहे ॲटॉमिक नंबर, X म्हणजे असणार आहे एक मिनटं जरा, X म्हणजे असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट आणि Y म्हणजे असणार आहे कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या. Z म्हणजे ॲटॉमिक नंबर, X म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, Y म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आणि एक आयसोमेरिझम येतो मुलांनो सॉल्व्हेट आयसोमेरिझम. सॉल्व्हेट आयसोमेरिझम म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी दिसलं, H2O दिसलं, तो सॉल्व्हेट आयसोमेरिझम फॉर्म करणार किंवा शो करणार. पुढे जाऊ आता आपण. आता आलो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला 2 रिएक्शन बघायचे. एक आहे SN1 आणि दुसरी आहे SN2. SN1 म्हणजे काय असणार आहे? न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि SN2 म्हणजे काय असणार आहे? बायोमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, आता SN1 मध्ये लक्षात ठेव की 3 डिग्री म्हणजे टर्शरी अल्काइल हॅलाइड जो असणार तो सर्वात जास्त SN1 रिएक्शन शो करणार आणि जो मिथाइल हॅलाइड असणार तो सर्वात कमी म्हणजे 321 CH3X लक्षात ठेव आणि इथे 123 CH3X लक्षात ठेव. ठीक आहे, ऑर्डर विचारले जाते, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढे आता फिंकलस्टेन रिएक्शन आणि आपल्याला स्वार्ट्स रिएक्शन बघायचं आहे. ठीक आहे, मुलांना आपण काय केलं की C2H5Cl घेतला, इकडे NaI घेतला आणि इकडे AgF घेतला. ठीक आहे, हा जो Cl असणार आणि हा जो Na असणार तो NaCl बाहेर पडणार, I इथं कनेक्ट होणार, तेव्हा आपण त्या रिएक्शनला म्हणत असतो मुलांनो फिंकलस्टेन रिएक्शन. आणि ज्यावेळेस हा Ag आणि Cl बाहेर पडून फ्लोराईडची उत्पत्ती होणार तेव्हा त्या रिएक्शनला आपण म्हणत असतो स्वार्ट्स रिएक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे मुलांनो, लक्ष द्या. अजून पण वेळ आहे आपल्याकडे, अजून पण लेक्चर झालं नाही, थोडंच राहिले, पूर्णच बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना, आले तर पूर्ण बघून जा, नुकसान होणार नाही. तर कसं आहे नंतर पश्चाताप व्हायला नको, आताच जास्त मेहनत करून घेऊ आपण. आता पुढचा चॅप्टर जो आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इतर, हा जो चॅप्टर आहे ना तो, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, लुकास रिएजंट. कुठला रिएजंटले? लुकास रिएजंट. लुकास रिएजंट जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो कॉन्सन्ट्रेटेड HCl+ अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे, आता लुकास रिएजंटच्या साह्याने आपण अल्कोहोलला डिस्टिंग्विश करतो, एवढं तर लक्षात ठेव. आता आपण काय घेतलं की फिनॉल घेतला. आपण काय घेतलं आहे? फिनॉल. या फिनॉलची रिएक्शन आपण कोणासोबत केली सर? NaNO2 सोबत केली. कोणासोबत केली? NaNO2 सोबत. ज्यावेळेस ही रिएक्शन होणार आहे तेव्हा OHच्या जागेवर तुला फक्त काय लिहून द्यायचं आहे? NH2 लिहायचं. काय लिहायचं तुला तिथं? NH2. आणि हा जो NH2 आणि हा जो ही बेन्झीनची रिंग असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? एनिलीन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? एनिलीन असं म्हणतो. पुढचा चॅप्टर आहे मुलांनो अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड. आता टेस्ट महत्त्वाचा आहे, जरा लक्ष दे. आता अल्डिहाइड जो असतो तो कुठल्या टेस्ट देणार? चीप टेस्ट देणार का तो? हो, स्किप टेस्ट, चीप टेस्ट, जे म्हणायचं ते म्हण. टोलन्स टेस्ट पण पॉझिटिव्ह देतो, फेलिंग टेस्ट पण पॉझिटिव्ह देतो अल्डिहाइड. परंतु फेलिंग टेस्ट पॉझिटिव्ह देणारा एक कीटोन पण आहे, तो आहे अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. मी सिरियसली सांगतोय, ह्या वर्षी तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मिळणारच CET मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट
कीटोन. कीटोन कुठले कुठले टेस्ट पॉझिटिव्ह देणार आहे, तो देतो सोडियम नायट्रोप्रुसाईड टेस्ट पॉझिटिव्ह देतो. कार्बोक्सिलिक ॲसिड एकतर लिटमस टेस्ट आणि इस्टर टेस्ट या दोन्ही टेस्ट तो पॉझिटिव्ह देत असतो. पुढे आता अल्डिहाइडमध्ये 2 महत्त्वाच्या रिएक्शन्स आहे. अल्डिहाइडमध्ये 2 महत्त्वाच्या रिएक्शन्स आहेत, त्या सर्वांनी समजून घ्या. एक रिएक्शन आहे आपली अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आणि दुसरी आहे कॅनिझेरो रिएक्शन. कॅनिझेरो रिएक्शन ही कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये होते, कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये होते आणि हे डायल्यूटच्या प्रेझेन्समध्ये होते. आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन शो करण्यासाठी कमीत कमी त्याच्यामध्ये एक अल्फा हायड्रोजन असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये नसणं गरजेचं आहे. मग कॅनिझेरोज रिएक्शन फक्त 2च कंपाऊंड शो करतात ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतात. ते कुठले कुठले असतात? एक असतो फॉर्मल्डिहाइड. एक कुठला असतो रे? एक असतो फॉर्मल्डिहाइड आणि दुसरा असतो आपला बेन्झाल्डिहाइड. हे 2च कंपाऊंड जे असणार आहे ते कॅनिझेरो रिएक्शन शो करतात. ठीक आहे. आता कसं होणार आहे मुलांना? आता आपण बघ, हा एक अल्डिहाइड घेतला आणि हा एक अल्डिहाइड घेतला. तुम्हाला काय करायचं आहे? ट्रिक लक्षात ठेव, मी काय सांगतो. हा CO सर्वांना दिसतोय का? दिसतोय सर. या COच्या बाजूला इकडे H2 दिसतोय का? दिसतोय सर. हा जो H2 असणार आणि हा जो O असणार तो रिमूव्ह होणार. हा H2 आणि हा O काय होणार आहे? रिमूव्ह होणार. हा H2 आणि हा O रिमूव्ह होणार आणि बाहेर काय पडणार आहे? H2. आता राहिलेलं सर्व लिही RCH2CH. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड लिहायचं, त्याच्यानंतर C, इकडं RC डबल बॉन्ड OH. बरोबर. आता हा इथं मला कंपाऊंड बघायला मिळाला. ठीक आहे. हा जो असणार आहे मुलांना तो असणार आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे. पुढे आता आपण काय केलं इथं? कॅनिझेरो रिएक्शन आहे ना, डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शनचा प्रकार आहे, लक्षात ठेव. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शनचा प्रकार आहे कॅनिझेरो रिएक्शन. याच्यामध्ये HCHOचं रूपांतर एकदा HCOONA मध्ये करायचं आणि एकदा CH3OH मध्ये करायचं आहे. ठीक आहे. पुढे मुलांना पुढे अमाइन्स. पुढे कुठला चॅप्टर आहे आपला? अरे बापरे. पुढे येतो मुलांना अमाइन्स. पुढे कुठला चॅप्टर येतोय आपला? अमाइन्स. आता अमाइन्स काय आहे सर? अमाइन्समध्ये मुलांना एक गोष्ट बॉइलिंग पॉईंटची लक्षात ठेवायची. सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कार्बोक्सिलिक ॲसिडचा असतो, त्याच्यापेक्षा कमी अल्कोहोलचा, त्याच्यापेक्षा कमी अमाइनचा, त्याच्यापेक्षा कमी अल्केनचा. अरे काय करायचं मुलांना? आता काय झालं होतं की 100पेक्षा कमेंट्स तुम्ही जास्त केल्या, 100पेक्षा कमेंट्स तुम्ही जास्त केल्या, सरांना घ्यावंच लागणार लेक्चर. ठीक आहे ना. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं ना, सर त्यांचं कर्तव्य करायला सर नसले तरी कर्तव्य करणारच. ठीक आहे ना. कार्बोक्सिलिक ॲसिड जो असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त, सर्वात कमी अल्केनचा, कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा कमी अल्कोहोलचा, त्याच्यापेक्षा कमी अमाइनचा आणि सर्वात कमी अल्केनचा. आता एक आहे ना गॅब्रियल थॅलेमाइट रिएक्शन असते. गॅब्रियल थॅलेमाइट रिएक्शन जी असते ना मुलांनो, ती ॲरोमॅटिक अमाइन्स शो करत नाही, लक्षात ठेव. ॲरोमॅटिक अमाइन्स शो करत नाही. पुढे चला, आता पुढे कुठला चॅप्टर आला आपला? बायोमॉलिक्युल्स आला आहे. लक्ष दे, थोडंच राहिले आता. बायोमॉलिक्युल्समध्ये एक गोष्ट असते पिरिमिडिन. एक कुठली गोष्ट असते? पिरिमिडिन. आणि एक दुसरी गोष्ट असते प्युरिन. एक असते पिरिमिडिन, दुसरी गोष्ट असते प्युरिन. इथं लक्षात ठेव, पिरिमिडिनमध्ये ना तुला लक्षात ठेवायचं आहे कट. काय लक्षात ठेवायचं? कट. C म्हणजे असणार आहे सायटोसिन, U म्हणजे असणार आहे युरॅसिल आणि T म्हणजे असणार आहे थायमिन. आणि प्युरिन कोण असणार? ॲडेनिन. आणि गॉनिन हे काय असणार आहे? प्युरिन असणार आहे. ठीक आहे. आता पॉलिमर, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आता याच्यामध्ये काय असणार मुलांनो? बघ, याच्यामध्ये मोनोमर काही काही कंपाऊंडचे लक्षात ठेवायचे, जसं की ब्युनायनचा, थर्मोकॉलचा आणि बॅकेलाइट यांचे मोनोमर्स लक्षात ठेवूया. ब्युनायन म्हणजे असतो ब्युटाडाईन आणि अक्रायलो नायट्राईल. थर्मोकॉलमध्ये स्टायरिन असतो. बॅकेलाइटमध्ये फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड मोनोमरसारखे बघायला मिळतात. ठीक आहे. पुढे लास्ट चॅप्टर आहे मुलांना आपला, तो आहे ग्रीन केमिस्ट्रीचा. ठीक आहे. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी विचारली जाते. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो मुलांनो, त्याचा फॉर्म्युला असतो फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट. फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट, जो हवा असणारा प्रोडक्ट आहे त्याचा फॉर्म्युला वेट, आणि संपूर्ण रिॲक्टंट जे रिॲक्शनमध्ये वापरले गेले त्या सर्वांची ॲडिशन, आणि त्याला जेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करतो तेव्हा मला पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी बघायला मिळते. ठीक आहे. हा होता आपल्या ग्रीन केमिस्ट्रीचा महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे.
मुलांनो, इथं आपण सर्वच्या सर्व 11वी आणि 12वी पूर्ण केली आहे. आजच्या यूट्यूबच्या इतिहासामधला सर्वोत्तम व्हिडिओ, सर्वोत्तम लेक्चर आजचं झालं आहे, जिथून आपल्याला मोर दॅन आपल्याला 90 to 95% क्वेश्चन्स ॲज इट इज बघायला मिळणार आहे. एवढंच सांगणार आहे मुलांनो. माझं फक्त एकच कर्तव्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. घरी जायचं, लेक्चर संपलं आहे आता. प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत 11वी 12वी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचवायचं आहे. सरांचं स्वप्न आता एकच आहे की 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचायला पाहिजे. बघूया तुम्ही तुमचं कर्तव्य करता का नाही करत. सरांनी त्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य पूर्ण करत राहणार आहे. एवढंच सांगतो मुलांनो. एक लाईक करून टाका, एक शेअर, एक सबस्क्राईब, एक कमेंट करून टाका. सबस्क्राईब तुम्ही करत नाही, त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचत नाही. आता बघा, तुमचीच इच्छा बघा. सर तर तुमच्यासाठी सर्व करताय. आता तुम्हालाच बघायचं आहे की आपण आपल्या सरांसाठी काय करतो. आपण आपल्या सरांविषयी किती निष्ठा बाळगतोय. सरांचा तर तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम आहे आणि निस्वार्थप्रमाणे ज्ञान देण्याची भावना आहे. आता फक्त तुम्हालाच एक गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही सरांसाठी काय करताय आणि कसं करणार आहे. आणि आता एकच मला सांगायचं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये मी MST CETसाठी करिअर गायडन्स, त्याच्यानंतर कोर्स, त्याच्यानंतर कशा पद्धतीने राऊंड्स होणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला यूट्यूबला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काही पण तुम्हाला शंका आली पुढे भविष्यामध्ये तरी तुम्ही आपल्याला विचारू शकता. आणि आपलं हे जे कुटुंब आहे ते फक्त MST CETसाठी मर्यादित नाही आहे. हे आपलं अमर्यादित कुटुंब आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या MST CET सोबत आणि तुमच्या MST CET नंतर सर सदैव तुमच्यासोबत असणार. तुम्ही पण सरांसोबत असणार. आजपासून मला एक वचन द्यायचं. सर्वांनी वचन हात घ्या. सर आम्ही सदैव तुमच्यासोबत असणार. ठीक आहे. सर्वांनी वचन दिले आणि आपलं वचन म्हणजे आपल्या हृदयाची भावना असते, एवढं लक्षात ठेवा. चला मुलांनो, चांगला अभ्यास करत राहा. याची PDF जर का हवी असणार तर खाली कमेंट्सला टाका, सर PDF पण देऊन द्या सर. किंवा मग आता आपण टेलिग्रामला जॉईन होऊन जा लवकर, तिथं मी PDF टाकतोही. ठीक आहे. अशा पद्धतीने मुलांना आपण सर्व कंप्लीट केलं आहे. यस, कंप्लीट केलं आहे मुलांना आपण सर्व. चला ठीक आहे. आता तुम्ही लेफ्ट होऊ शकता मुलांनो, किंवा थांबू आहे आपण. सर्वांच्या भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक. अभ्यास करत राहा. आईवडिलांची देखील काळजी घ्या.